नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात अयोध्या राम मंदिर ट्रस्टची बैठक, देणगी चोरी प्रकरणी सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, महाराष्ट्र हाय अलर्टवर 8 जुलैपर्यंत मुसळधार, आणीबाणी जाहीर करावी सुप्रिया सुळे यांची मागणी. आज फिफा विश्वचषकात ब्राझीलचा गेम ओव्हर आणि नेमारची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे अयोध्या राम मंदिर ट्रस्टची बैठक, देणगी चोरी प्रकरणी सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा मंजूर. राम मंदिर देणगी चोरीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्वपूर्ण बैठक आज सुरू आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा राजीनामा बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. चंपत राय स्वतः या बैठकीला उपस्थित नव्हते. या देणगी चोरी प्रकरणात विश्व हिंदू परिषद आणि RSS मध्ये खळबळ उडाली असून BHPने ट्रस्टच्या निर्णयाचा आदर करणार असल्याचे म्हटले आहे. या घोटाळ्या प्रकरणी सध्या SIT चौकशी सुरू असून आरोपी करुणेश पांडे, अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. तर दुसरीकडे या दानपेटीतील चोरी प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. उबाटा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या देणगी चोरी प्रकरणात रामरक्षा आंदोलनाचे नेतृत्व करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तर या देणगी चोरी प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्ष उघड झाला आहे, अशी टीका सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. दरम्यान भाजप नेते विनय कटियार बैठकीतून अचानक लखनौला रवाना झाले आणि त्यांनी प्रसार माध्यमांनाही टाळलं. या निर्णयावर राम मंदिर अध्यक्षांनी गंभीर दुःख व्यक्त केले आहे. बातमी आहे महाराष्ट्र हाय अलर्टवर. 8 जुलैपर्यंत मुसळधार, आणीबाणी जाहीर करावी सुप्रिया सुळे यांची मागणी. राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा आढावा घेत नाशिकमध्ये उद्या ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, कोकण, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून विधिमंडळाचे कामकाजही तहकूब करण्यात आले आहे. मुंबईत खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. तर अनावश्यक प्रवास टाळावा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिस झाल्याचे चित्र दिसत आहे. तातडीने आढावा घेऊन आणीबाणी जाहीर करण्याची ही मागणी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात सलग 6व्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी तब्बल 34 फुटांवर पोहोचली असून नदीची इशारा पातळीकडे वेगवान वाटचाल सुरू आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 43 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने 6 एक्सप्रेस रद्द झाल्या असून मिसिंग लिंक वरील वाहतूकही दरडीमुळे ठप्प आहे. सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून इंद्रायणीला आलेल्या महापुरामुळे 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. आळंदी देवस्थानने वारकऱ्यांना आळंदीत न येता पुण्यातच थांबण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प आहे. बातमी आहे फिफा विश्वचषकातून ब्राझीलचा गेम ओव्हर आणि नेमारची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती. फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम 16 फेरीत फुटबॉल जगताला हादरून टाकणारा सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्टार स्ट्रायकर अर्लिंग हॉलंडच्या उत्तरार्धातील 2 गोल्सच्या जोरावर नॉर्वेने बलाढ्य ब्राझीलचा 2-1 असा पराभव करत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली. 1990 नंतर ब्राझीलचा संघ पहिल्यांदाच अंतिम 16 मधून बाहेर पडला आहे. या पराभवानंतर 34 वर्षीय स्टार फुटबॉलपटू नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करत संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. मी खूप प्रयत्न केले, पण आता हा प्रवास संपला आहे, अशा भावना नेमारने व्यक्त केल्या. विशेष म्हणजे 2010 मध्ये ज्या मेटलाईफ स्टेडियमवर त्यांनी पदार्पण केले होते त्याच मैदानावर त्याचा हा प्रवास संपला. सामन्यात ब्राझीलच्या ब्रुनोकडून पेनल्टी चुकली आणि 100व्या मिनिटाला नेमारने गोल केला, पण तो पराभव टाळू शकला नाही. तर दुसऱ्या सामन्यात मेक्सिको सिटीतील वादळी लढतीत 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने यजमान मेक्सिकोचा 3-2 असा पराभव केला. इंग्लंडच्या जारेल क्वान्सलला रेड कार्ड मिळाल्यानंतरही जूड बेलिंगहॅमचे 2 गोल आणि हॅरी केनच्या पेनल्टीच्या जोरावर इंग्लंडने बाद फेरी गाठली. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.